ड्रग्ज माफियांना राज्याश्रय देण्याची राज्यामध्ये नवीन व्यवस्था सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी केली। तर ललित पाटीलला रुग्णालयामध्ये भरती करण्याची व्यवस्था करत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी सरकारवर केला। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ललित पाटील याची कस्टडी सुद्धा घेण्यात आली नव्हती असा पलटवार यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। तर त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही। तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात। त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे। ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला। खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही। मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही। साहेब, राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होतात। आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही। तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात। त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे। ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला। खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही। मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही। साहेब, राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होतात।